रविवार दिनांक 14 जून 2020. वेळ साधारण दुपारचे 2 किंवा 2:30 वाजले असावे. मी ठरल्याप्रमाणे रविवारच्या हाय टीव्ही चाय कशाच्या वेबिनारच्या तयारीत होते आणि गुगलवर काहीतरी सर्च करण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतला तर अचानक 34 वर्षीय सिनेनट सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या अशी बातमी समोर आली आणि मी 1 मिनिट एकदम सुन्नच झाले. वेबिनारच्या गडबडीत असल्या कारणाने मी बातमी वाचण्याच्या फार मूडमध्ये नव्हते. पण वेबिनारची सुरुवात सुशांत सिंग राजपूत याला भावपूर्ण श्रद्धांजली देऊनच केली. शो मस्ट गो ऑन असे म्हणत वेबिनार पुढे चालू ठेवला आणि नियोजित वेळेत वेबिनार संपला देखील. पण मनामध्ये एकसारखे त्याच्या आत्महत्येचे काय कारण असेल असे विचार येत होते. तो दिवस जसा सरायचा तसा सरला आणि रात्रही सरून गेली. आज 24 जून उजाडली. 10 दिवस झाले सुशांत सिंगच्या मृत्यूच्या बातमीला. तशी बातमी आता शिळी झालीये, पण काही केल्या त्याचे विचार मनातून जातच नाहीये. न्यूजपेपर, सोशल मीडिया सगळीकडे 10 दिवसांपासून एकच बातमी. जिकडे तिकडे एकच खळबळ. काय आले असेल त्याच्या मनात? का केले असेल त्याने असे? प्रत्येक जण आपापली मतं, क्रिया प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही उलट-सुलट मतं देखील वाचायला ऐकायला येत आहेत. किती सहजतेने लोक म्हणून जातात ना की आत्महत्या करणारे लोक कमकुवत मनाची असतात. पण खरं तर मला याच्या अगदी उलट वाटतं की आत्महत्या करायला खरं तर खूप आत्मिक बळ लागत असावं. सहज एकदा एखादी ब्लेड घेऊन स्वतःच्या शरीराच्या एखाद्या भागावर कट करून बघण्याचा एखादा अघोरी प्रयत्न करून बघा बरं. हात पुढे सरसावतोय की थरथरतोय? फक्त 1.5 ते 2 मिनिट नाकाच्या दोन्ही नाकपुड्या स्वतःच्याच हाताने गच्च बंद करून बघा. श्वास कुठे गुदमरला जातो? एखाद्या दिवशी प्रयोग म्हणून एखाद्या गच्च पाण्याने भरलेल्या बादलीत स्वतःचं तोंड काही मिनिट बुडवून ठेवून बघा. जीव कसा कासावीस होतोय. जीव कासावीस झाल्यानंतर मग खरी श्वासाची किंमत कळते. अहो, एखाद्या रात्री लाईट गेले आणि अंधारात मेणबत्ती लावल्यावर अनावधानाने जर गरम वितळत्या मेणाचे 2 चटके जरी बसले ना तरी तो काही क्षणापुरता दाह सोसवेनासा होतो. मग आपण इतक्या सहजतेने कोणाच्या आत्महत्येवरती का टिप्पणी करतो? किंवा असं कसं म्हणू शकतो की आत्महत्या करणं कमकुवत मनाचं लक्षण आहे? हे सर्व ऐकून तुम्हाला अशी शंका येत असेल की मी आत्महत्या करण्याचं किंवा आत्महत्येचं समर्थन करते आहे. पण असं अजिबातच नाहीये. मी मुळीच समर्थन करत नाहीये. पण समजून घेणारं कोणी नसलं की जगण्याची प्रेरणा उरत नाही. आणि प्रेरणा उरली नाही की आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय समोर उरत नसावा. म्हणून सुशांत सिंगने हा मार्ग स्वीकारला असावा का? एवढा राजबिंडा, देखणा, हसतमुख चेहऱ्याचा उभरता तरुण कलाकार. वय वर्ष फक्त 34. काय बरं दुःख दडलं असेल त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे? असं कुठलं तरी दुःख जे शेअर करायला त्याला त्या क्षणी कोणीच जवळचं वाटलं नसावं का? की असं काहीतरी ओझं जे त्याला कुठे, कोणासमोर आणि का हलकं करावं हे समजलंच नसेल का? अशा काहीतरी विचारांचा गुंता जो त्याला नाही सोडवता आला आणि तो गुंता दुसरं कोणी सोडवू शकेल असा विश्वास नसेल का वाटला त्याला? असा कुठला तरी आर्थिक व्यवहाराचा निर्णय जो त्याला पेलवणं नसेल शक्य झालं आणि हे पेलवण्यासाठी कोणाची साथ नसेल का मिळाली?
कुठलं तरी नातं जे त्याला समजून घेऊ शकेल असं त्या क्षणी नसेल का वाटलं? बाळगले असतील काहीतरी आशा, काही स्वप्न जी त्याला पूर्ण करायची असतील, पण ती पूर्ण होतील की नाही याचं खूप सारं भय दाटून आलं असेल का? नातेसंबंधांमध्ये किंवा व्यवहारामध्ये धोका मिळायला असू शकतो का? किंवा आपण हाती घेतलेल्या कामामुळे नात्यांना आपण जपू शकत नाही आहोत अशी स्वतःविषयीच कुठेतरी शंका वाटून गेली असेल का त्याला? या स्पर्धात्मक आणि चढाओढीच्या युगामध्ये आपला निभाव लागेल की नाही अशी रुखरुख लागली असू शकेल का त्याच्या मनाला? मान अपमान, यश अपयश, चढ उतार, तारांकित जगाची चमकती झगमग याचा ताळमेळ नसेल का जुळला कधी? आपण इतरांच्या विश्वासास पात्र किंवा इतर कोणी आपल्या विश्वासास पात्र नाही असा विश्वास कुठेतरी डगमगला असावा का? आपल्या वाचून कोणाचं काहीच अडणार नाही असं काहीतरी मनात येऊन गेलं असेल का? असं एकही कारण नसेल त्याच्या आयुष्यात शिल्लक की जे त्याला त्याच्या आत्महत्येच्या निर्णयापासून परावृत्त करू शकलं असतं? असे एक ना अनेक किती सारे प्रश्न मागे ठेवून गेलाय सुशांत सिंग राजपूत. पोलीस या प्रकरणाची तपासणी करतील आणि कोणतं ना कोणतं कारण समोर येईलच. पण अगदी खरं कारण काय होतं किंवा त्या क्षणी त्याच्या मनात काय भावना, काय विचार असतील, हे सारं रहस्य तो घेऊन गेलाय त्याच्या अखेरच्या श्वासाबरोबर. हेच खरंय. गेल्या वर्षी सीसीडीचे संचालक विजी सिद्धार्थ यांच्या आत्महत्येची बातमी देखील अशीच अचानक समोर आली होती आणि खूप वाईट वाटलं होतं. आपल्या डोळ्यासमोर वावरणाऱ्या हसत्या खेळत्या चेहऱ्यामागचं दुःख किंवा यातना कित्येकदा दिसतच नाहीत आपल्याला. एखादी व्यक्ती जी स्वतःला जगासमोर स्ट्रॉंग दर्शवते, मात्र आतून कसल्या तरी मानसिक त्रासाने इतकी पोखरली गेलेली असते की आपण त्याचा अंदाज सुद्धा बांधू शकत नाही. काही जणांचे आकस्मिक मृत्यू हे मनाला हुरहुर लावून जातात. तसं बघितलं तर त्यांचा आणि आपल्या जीवनाशी काही संबंध देखील नसतो, पण आपल्या मनाला त्यांच्यातलं काहीतरी भावून गेलेलं असतं किंवा कित्येकदा त्यांच्यातलं आणि आपल्यातलं काहीतरी बारीक साम्य हे आपल्याला त्या व्यक्तीशी बांधून ठेवत असतं आणि अचानक त्यांचं या जगातून निघून जाणं मनाला चटका लावून जातं. सुशांत सिंगचं असं अचानक जगातून निघून जाणं काही केले विसरताच येत नाहीये. असं ऐकण्यात येतंय की तो काही महिन्यांपासून नैराश्याच्या विळख्यात होता. हे सारं ऐकून वाचून माझ्यासमोर माझाच भूतकाळ डोळ्यासमोर अगदी स्पष्ट उभं राहिला. कधी काळी आपणही अशा डिप्रेशनमधून गेलो होतो याची आठवण झाली. त्यामुळे सुशांत सिंगच्या मनात आत्महत्येचा विचार कसा आला असावा याचा पुसटसा अंदाज तरी मी बांधू शकते. नक्की काय असतं हे डिप्रेशन, याची लक्षणं काय, किंवा हे कोणाला कधी का कसं येतं याची सर्वत्र माहिती उपलब्ध आहे. शिवाय यावरील उपचार देखील उपलब्ध आहेत. पण तरी देखील आत्महत्या करणं कुठेच थांबलं नाहीये. डिप्रेशन काय असतं हे मी स्वतः चांगलंच अनुभवल्यामुळे एवढं मी नक्की सांगू शकते की यातून बाहेर पडणं खूप कठीण असतं. पण ही लढाई ज्याची त्यालाच लढावी लागते, अगदी समजून उमजून, पूर्ण आत्मिक बळ लावून. आपल्याला नेमकी कोणतं भय त्रस्त करतंय, का करतंय
याचा शोध हा ज्याचा त्यालाच लावावा लागतो. आणि काय वाटेल ते झालं तरी आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडायचंय हा ठाम निश्चय देखील आपल्यालाच घ्यावा लागतो. स्वतःवर खूप मेहनत घ्यावी लागते. सतत स्वतःला मोटिवेटेड ठेवणं, नैराश्य येणार नाही अशा गोष्टी, घटना, सवयी, प्रसंग, स्थळ आणि व्यक्तींपासून स्वतःला कटाक्षाने पथ्य समजून लांब ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मी माझ्या नैराश्यापासून काही शिकले असेल तर ते हेच की आपण कोणतंही काम करत असताना खूप सारा पेशन्स ठेवायचा आणि ज्या गोष्टी आपल्याला इतरांनी आपल्यासाठी कराव्याशा वाटतात त्याच गोष्टी आपण आधी आपल्यासाठी करायच्या आणि मग त्याच गोष्टी आपण इतरांसाठी करायच्या. कोणताही स्वार्थ किंवा परतफेडीची अपेक्षा न करता. उदाहरणार्थ मैत्री किंवा प्रेम. आधी आपण स्वतःच आपले सर्वात चांगले मित्र बनण्याचा प्रयत्न करायला हवा आणि मग इतरांशी देखील तितकंच घट्ट मैत्रीचं नातं आपल्याला जमवता आलं पाहिजे. तसंच प्रेमाचं आहे. सतत प्रेमाची आणि प्रेमळ व्यक्तींची आपल्याला आपल्या आयुष्यात कमतरता जाणवत असेल तर आधी आपण आपल्यावरतीच भरभरून प्रेम करावं. जे आपल्याकडे आहे तेच आपण दुसऱ्याला देऊ शकू आणि एकदा का हे निस्वार्थी प्रेम करायची कला अवगत झाली की आयुष्य जगणं कितीतरी सोपं होतं. जगण्याच्या आशा पल्लवित होतात आणि जीवन खूप सुंदर वाटू लागतं. ते बहुरलुकतं. असंच काहीचं व्यवहारातल्या येणाऱ्या नैराश्याबाबत आहे. व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या क्षेत्रात जे नैराश्य येतं तेव्हा यश अपयश हे चढ उतार मान अपमान या गोष्टी ह्या येतच राहणार. कारण हे स्पर्धात्मक युग आहे. इथे स्वतःचा निभाव लागण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य, संयम, धैर्य आणि सकारात्मकता या गुणांची नितांत गरज आहे. याची उजळणी ही रोज करणं अनिवार्यच आहे असं मला माझा अनुभव शिकवतो. जिथे नोकरी मिळण्यात सतत अडचणी येतात तिथे नोकरी देणारे बनण्याचा निर्धार करायला हवा. जिथे व्यवसायात मंदी किंवा स्पर्धेमुळे धंदा बंद पडण्याची वेळ येते तिथे व्यवसाय बदलण्याचे निर्णय घ्यायला हवे किंवा इतर व्यवसायाचे पर्याय शोधायला हवे. जास्तीत जास्त पर्याय जसं की प्लान ए, प्लान बी, प्लान सी असे पर्याय आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवले की एखाद्या बाबतीत यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढते. स्वतःला जास्तीत जास्त पर्याय द्या आणि एवढे सगळे करूनही अपयश आलेच तर काय असाही विचार करून बघता यायला हवा. स्वतःला कुठेतरी एकटं न समजता सतत कुठेतरी व्यक्त होत राहावं ज्यातून एक सकारात्मक दृष्टिकोन गवसेल. मग हे व्यक्त होणं इतरांसाठी तर नाहीच पण सर्वात आधी स्वतःसाठीच असावं. मग ते लिखाण असो, वाचन असो, गायन असो, वादन असो किंवा नृत्य, चित्रकला, भटकंती किंवा इतरांना सतत मदत करत राहणं, मुक्या जनावरांवर प्रेम करत राहणं, झाडं झुडपं लावणं, निसर्गाच्या सान्निध्यात राहणं, मित्रमैत्रिणी किंवा इतर नातेवाईकांच्या संबंधात राहणं, डॉक्टर्स, काउन्सिलर्स यांच्याशी सतत बोलतं राहणं किंवा यांच्या संपर्कात राहणं आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ते सल्ले घेत राहणं खूप गरजेचं आहे. हे सगळं करत असताना आपण आपल्या मनाशी प्रामाणिक देखील राहायला हवं. आणि अजून एक खूप महत्त्वाचं, नैराश्याच्या आधिपत्याखाली आलेली व्यक्ती बऱ्याचदा एक तर व्यसनाकडे तरी वळते किंवा आत्महत्येकडे तरी झुकते. नैराश्य आल्यानंतर ते घालवण्यासाठी बरेच जण व्यसनांचा आधार घेतात आणि व्यसनाधीन होतात. तसं न होऊ देता
स्वतःला व्यसनांपासून परावृत्त करायला हवं. आणि अगदी शेवटचं, स्वतःच्या मनाला सतत बजावत राहायचं की आपण परमेश्वराची एक सुंदर कलाकृती आहोत. आपल्याला मिळालेला मनुष्यजन्म हा एक महान कार्यासाठी झाला आहे. त्यासाठी न थकता, न हारता सतत प्रांजळ प्रयत्न करत राहणं हे आपलं कर्तव्यच आहे. आपला मृत्यू हा आपणच कुठल्या तरी क्षुल्लक कारणासाठी ओढवून घेतला तर तो आपल्याच जीवनाचा आणि आपण हाती घेतलेल्या कार्याचा फार मोठा अपमान होईल. मान्य आहे की नैराश्याच्या विळख्यातून स्वतःला बाहेर काढणं अजिबातच सोपं नाही, पण अशक्य देखील नाहीये. स्वतःला सतत सक्षम बनवा की जे तुमच्या आमच्यासारखे नैराश्याच्या विळख्यात अडकलेले आहेत त्यांना यातून आपण बाहेर काढण्यासाठी मदत करू शकू. फक्त एकदा त्यांना म्हणून बघा, मी आहे तुझ्यासाठी, कधीही, कोणत्याही परिस्थितीत. आय एम देअर फॉर यू इन एनी सर्कमस्टान्सेस. आणि मग बघा तुमचे शब्द काय जादू करतील. सुशांत सिंग राजपूत किंवा व्ही.जी. सिद्धार्थ यांच्यासारख्या इतर अनेक अनमोल जीव गमावण्यापासून नक्कीच परावृत्त करतील. ज्या अनुभवातून आपल्याला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव आपली शक्ती, धैर्य, आत्मविश्वास वाढवतो. हे सारं काही मला माझ्या डिप्रेशननी शिकवलंय. मान्य आहे की माझ्या आयुष्याचा स्ट्रगल हा सुशांत सिंग इतका नसेलही कदाचित मोठा, पण मित्रा, तू आयुष्याचा रोल इतका सुंदर निभावत असतानाच तो मध्येच सोडवण्याची जरा घाई केलीस का रे? अतिशय जड अंतःकरणाने सुशांत सिंग राजपूतला भावपूर्ण श्रद्धांजली.